विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे 1.6 मिलीमीटर जाडीच्या MS शीटवर असलेल्या स्क्वेअर बट जॉइंट, लॅप जॉइंट आणि टी जॉइंट बद्दल जाणून घेऊ। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल ब्रेझिंगसाठी नॉझल, फिलर रॉड, फ्लक्स आणि फ्लेम निवडण्यास, स्क्वेअर बट जॉइंट, लॅप जॉइंट आणि टी जॉइंटसाठी शीट तयार आणि सेट करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास। ब्रेझिंग करून 1.6 mm जाडीच्या MS शीटवर स्क्वेअर बट जॉइंट, लॅप जॉइंट आणि टी जॉइंटसाठी लागणारे साधनं पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, नॉझल, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, एक रेस्पिरेटर। आता ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे 1.6 mm जाड MS शीटवर असलेल्या स्क्वेअर बट, लॅप आणि टी जॉइंटच्या पूर्व वेल्डिंगच्या तयारीच्या महत्त्वाच्या स्टेप्स पाहू। पहिले, शीट्स कापून घ्या। चौरस जोडण्यासाठी कडा फाईल करा। आता वायर वूलने पृष्ठभागावरील ऑक्साईड स्वच्छ करा आणि काढून टाका। फिलर रॉडवर फ्लक्स लावायला विसरू नका। शेवटी ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा। आता 1.6 mm जाडीच्या MS शीटवर स्क्वेअर बट जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे पाहू। शीट स्क्वेअर बट जॉइंट म्हणून सेट करा। नॉझल, फिलर रॉड, गॅस प्रेशर, स्पेसिफिकेशन्सनुसार फ्लक्स आणि नॉझल क्रमांक 3 निवडा। ऑक्सिजनचा दाब 0.5 आणि 1.41 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटरच्या दरम्यान आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटर एवढं ॲडजस्ट करा। 1.6 mm सिलिकॉन ब्रॉन्झ फिलर रॉड सुमारे 800 अंश सेंटीग्रेड पर्यंत वितळलेल्या फिलर धातूचा फ्री फ्लो होण्यास मदत करण्यासाठी वापरला जातो। ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा। ब्रेझिंग करताना झिंकचे बाष्पीभवन टाळण्यासाठी ऑक्सिडायझिंग फ्लेम्स वापरल्या जातात। डावीकडचं तंत्र वापरा। शीट्स आणि जॉइंट एरिया सुमारे 800 डिग्री सेंटीग्रेड्स पर्यंत गरम करा, जे चांगले बॉन्डिंग मिळवण्यासाठी फिलर मेटलला योग्य प्रकारे ओले करण्यास किंवा पसरण्यास मदत करते। हॉट फिलर रॉड फ्लक्समध्ये बुडवा आणि फिलर रॉड जॉइंटमध्ये वितळवा आणि योग्य ओले होण्याची स्थिती सुनिश्चित करा आणि जॉइंट एकाच रनमध्ये पूर्ण करा। बेलच्या तोंडाच्या आकाराची खोबणी भरण्यासाठी योग्य कोन वापरून ब्लोपाईप आणि फिलर रॉड त्यावर फ्लक्स लावून नियंत्रित करा। वितळलेला पूल स्थापित केल्यानंतर जमा केलेल्या धातूला अंशतः गोठवण्याची परवानगी देण्यासाठी फ्लेम थोडीशी मागे घेतली जाते। पुढील डेपॉझिट वितळण्यासाठी फिलर रॉड रिइंट्रोड्यूस करा। गंज टाळण्यासाठी तयार वेल्डवरील कोणतेही न वापरलेले आणि अवशिष्ट प्रवाह काढून टाकणे आवश्यक आहे। आता 1.6 mm जाड MS शीटवर लॅप जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेकडे ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे पाहू। नॉझल, स्पेसिफिकेशन्सनुसार फ्लक्स आणि नॉझल क्रमांक 3 निवडा। शीट्सला अंतर न ठेवता लॅप जॉइंट म्हणून सेट करा। 1.6 mm सिलिकॉन ब्रॉन्झ फिलर रॉड सुमारे 800 डिग्री सेंटीग्रेड्स पर्यंत वितळलेल्या फिलर धातूचा फ्री फ्लो होण्यास मदत करण्यासाठी वापरला जातो।
ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा. ब्रेझिंग करताना झिंकचे बाष्पीभवन टाळण्यासाठी ऑक्सिडायझिंग फ्लेम्स वापरल्या जातात. डावीकडचं तंत्र वापर. चांगले बॉन्डिंग मिळण्यासाठी फिलर मेटल नीट पसरवण्यासाठी शीट्स आणि जॉईंट एरिया सुमारे 800 डिग्री सेंटीग्रेड्सपर्यंत गरम करा. गरम फिलर रॉड फ्लक्समध्ये बुडवा आणि फिलर रॉड जोडणीमध्ये वितळवा आणि योग्य पसरण्याची स्थिती सुनिश्चित करा. जॉईंटमध्ये जास्त उष्णता वापरणे टाळा. MS शीटवर ऑक्सिडेशन किंवा जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी फ्लेम फक्त मेल्टिंग फिलर रॉडवर किंवा वेल्ड डिपॉझिटवर निर्देशित केली पाहिजे. एकाच रनमध्ये जॉईंट पूर्ण करा. बेलच्या तोंडाची खोबणी भरण्यासाठी योग्य कोन वापरून ब्लो पाईप आणि फिलर रॉड त्यावर फ्लक्स लावून नियंत्रित करा. वितळलेला पूल स्थापित केल्यानंतर जमा केलेल्या धातूला अंशतः गोठण्याची परवानगी देण्यासाठी फ्लेम थोडीशी मागे घेतली जाते. पुढील डिपॉझिट वितळण्यासाठी फिलर रॉड पुन्हा रिइंट्रोड्यूस करा. आता 1.6 mm जाड MS शीटवर ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे टी जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. शीट्सला टी जॉईंट म्हणून अंतर न ठेवता सेट करा. नॉझल स्पेसिफिकेशन्सनुसार फ्लक्स आणि नॉझल क्रमांक 3 निवडा. .6 डाया सिलिकॉन ब्रॉन्झ फिलर रॉड वापरला जातो जो सुमारे 800 डिग्री सेंटीग्रेड्सपर्यंत वितळलेल्या फिलर धातूचा मुक्त प्रवाह करण्यास मदत करतो. ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा. ब्रेझिंग करताना झिंकचे बाष्पीभवन टाळण्यासाठी ऑक्सिडायझिंग फ्लेम्स वापरल्या जातात. डावीकडचं तंत्र वापरा. चांगले बॉन्डिंग मिळवण्यासाठी जॉईंटमध्ये फिलर मेटल नीट पसरवण्यासाठी शीट्स आणि जॉईंट एरिया सुमारे 800 डिग्री सेंटीग्रेड्सपर्यंत गरम करा. गरम फिलर रॉड फ्लक्समध्ये बुडवा आणि फिलर रॉड जोडणीमध्ये वितळवा आणि योग्य पसरण्याची स्थिती सुनिश्चित करा. जॉईंटमध्ये जास्त उष्णता वापरणे टाळा. MS शीटचे ऑक्सिडेशन किंवा जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी फ्लेम फक्त मेल्टिंग फिलर रॉडवर किंवा वेल्ड डिपॉझिटवर निर्देशित केली पाहिजे. एकाच रनमध्ये जॉईंट पूर्ण करा. बेलच्या तोंडाच्या आकाराची खोबणी भरण्यासाठी योग्य कोन वापरून ब्लो पाईप आणि फिलर रॉड त्यावर फ्लक्स लावून नियंत्रित करा. वितळलेला पूल स्थापित केल्यानंतर जमा केलेल्या धातूला अंशतः गोठण्याची परवानगी देण्यासाठी फ्लेम थोडीशी मागे घेतली जाते. पुढील डिपॉझिट वितळण्यासाठी फिलर रॉड रिइंट्रोड्यूस करा. आता आपण ब्रेझिंग प्रक्रियेद्वारे 1.6 mm जाडीच्या MS शीटवर स्क्वेअर बट जॉईंट, लॅब जॉईंट आणि टी जॉईंटसाठी लागू करायचे महत्त्वाचे मुद्दे पाहू. एक समान वेल्ड आकार आणि जॉईंटचा आकार तपासा. वेल्डेड क्षेत्रावर क्लिक करा आणि दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. ब्लो होल, रूट फ्युजनचा अभाव, असमान तरंग, मुळांमध्ये प्रवेश नसणे, अंडरकट, क्रेटर्स, असमान तरंग,
क्रॅक, रूट फ्युजन नसणे, रूट प्रवेशाचा अभाव, रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात ब्रेझिंगसाठी नॉझल, फिलर रॉड, फ्लक्स आणि फ्लेम निवडण्यास, स्क्वेअर बट जॉईंट, लॅप जॉईंट आणि टी जॉईंटसाठी शीट्स तयार आणि सेट करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंट्सची तपासणी करण्यास.